ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवली जाते. संरक्षक भिंतीच्या बाजूनं गॅबिंग वॉल उभारण्यात येते, तर पावसाळ्यापूर्वी काम मार्गी लावण्याचा महाडच्या महामार्ग विभागाचे प्रयत्न आहेत. मोखाडा आणि जव्हार तालुक्यात बालमृत्यू आणि मातामृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतानाच आता अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकट्या मोखाडा तालुक्यात जोखमीच्या मातांची संख्या 376 वर पोहोचली आहे. पालघर जिल्ह्यात हा आकडा 1400हून अधिक असल्याचं उघड झालंय. पोलीस सैफ अली खानवरील हल्ल्याचा क्षण रिक्रिएट करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरात घेऊन जाऊ शकतात. पालकमंत्रीपदावरून महायुतीतला वाद चव्हाट्यावर आला. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे. याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. महायुती सरकारच्या निर्णयामुळे मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसलाय. दावोस परिषदेसाठी स्वित्झर्लंड इथे आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं झुरिच इथे बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी फडणवीस यांनी मराठी नागरिकांसोबत संवाद साधताना महाराष्ट्र हा भारताचा पॉवर हाऊस असल्याचं प्रतिपादन केलं. बीडच्या देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये काल जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संतोष देशमुख यांचं कुटुंब उपस्थित होतं आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे हे देखील मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी मोठा समुदाय आला होता आणि या मोर्चातून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंडेच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत, त्याशिवाय चालणार. ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की आरोपींमधून एक जरी आरोपी सुटतोय त्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरू, हे मुख्यमंत्री साहेबांनी लक्षात घ्यावं. सूर्यवंशी कुटुंबाला आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी 100-150 लोकांची साखळी धरली जाणार नाही, त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडलं म्हणून समजायचं, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं. आम्ही जातीवाद करत नाही, टोळीच्या विरोधात आम्ही बोलत आहोत. जर ते मस्तीतच राहणार असतील तर विषय अवघड होईल, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरामधील गावांमधील गावकरी हे केस गळतीमुळे भयभीत झालेत. मात्र या गावातील केस गळलेल्या अनेकांचे केस हे पुन्हा आलेत. त्यामुळे डॉक्टरांनी गावकऱ्यांना घाबरू नका असं आवाहन केलंय. बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांमध्ये मागील 15 दिवसांपासून टक्कल व्हायरसमुळे भीतीचं वातावरण आहे. बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाचं मुख्य कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या गावांमधील केस गळालेल्या अनेकांचे केस पुन्हा आले. नागपूरमधील आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर मिलिंद सूर्यवंशी यांनी याबद्दलची माहिती दिली. केस गळती हा संसर्गजन्य प्रकार नसावा आणि असला तरी त्याचा प्रसार होण्याची गती कमी आहे असंही ते म्हणाले. औषधोपचारामध्ये काही विटॅमिन्स, कॅल्शियम्स आणि अँटीफंगल लोशन्स, अँटीफंगल औषधं आणि अँटी ॲलर्जिक औषधं अशी औषधोपचाराचा वापर केल्यानंतर रुग्णांना, ज्या रुग्ण आधीची होती त्या रुग्णांना गळतीचं प्रमाण कमी झालं आणि नव्याने केस येत आहेत असं आमच्या निदर्शनात आढळून आलेलं आहे. शेगाव तालुक्यातील 11 आणि नांदुरा तालुक्यातील 1 अशा एकूण 12 गावांमध्ये केस गळतीचे रुग्ण आढळून आले. या गावांमधील पाणी तसंच बाधितांच्या रक्ताचे नमुने, नख, केसांचे नमुने प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले. आता पुन्हा बघूयात गावाकडच्या बातम्या. पुणे परिक्षेत्रात मागील वर्षभरात 1035 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. 2023 या तुलनेत मागील वर्षात 2024 मध्ये अपघातांचं प्रमाण घटलंय. मात्र बळी गेलेल्यांची आकडेवारी बघता अपघात रोखण्यासाठी आणखी उपाययोजनांची गरज आहे. खो खोचा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवरती खेळला गेला. या स्पर्धेमध्ये हिंदुस्थानी महिला आणि पुरुष संघांचा जोरदार खेळ बघायला मिळाला. हिंदुस्थानी संघानं नेपाळला हरवून विजेतेपद पटकावलं. बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसन याच्या अडचणी कमी होण्याचं काही नाव दिसत नाही. एका बाजूला गोलंदाजी शैलीवरती आक्षेपामुळे क्रिकेटच्या मैदानात गोत्यात सापडलेला शाकिब विरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. बांगलादेश त्याच्या विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले. करणवीर मेहरा बिग बॉस सीझन 18व्या पर्वाचा विजेता ठरलाय, तर विवियन डिसेना उपविजेता ठरलाय. विजेत्याला 50 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली.
लवकरच तनुवेड्स मनूचा तिसरा भाग सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका इव्हेंटमध्ये आर माधवनला तनुवेड्स मनू 3 संदर्भात प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावरती तो म्हणाला, मला याबद्दल कोणतीही कल्पना नाही. तिसऱ्या पार्ट संदर्भात विचारणा केलेली नाही. त्यामुळे आर माधवनचा पार्ट 3 मधून पत्ता कट झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इमर्जन्सी आणि आझादमध्ये काटेकी टक्कर. कंगना रनौतचा बहुप्रतीक्षित इमर्जन्सी चित्रपट 17 जानेवारीला रिलीज झाला आणि या चित्रपटासोबतच आझाद चित्रपट सुद्धा रिलीज झालाय. या दोन्ही चित्रपटांमध्ये कमाईच्या बाबतीत काटेकी टक्कर बघायला मिळते. भारताचा गोल्डन बॉय आणि स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं रविवारी हिमानी या मुलीशी लग्नकाठ बांधली. त्यानं स्वतः सोशल मीडियावरती लग्नाचे काही फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवरती आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये भीमथडी घोड्यांची स्पर्धा सुरू आहे. राज्यभरातून अनेक भीमथडी घोडे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. हे भीमथडी घोडे शिवरायांच्या सैन्यात सुद्धा होते, त्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. बारामतीत गेल्या 2 वर्षांपासून भीमथडी घोड्यांच्या स्पर्धा होत आहेत. राज्यभरातून आलेल्या या भीमथडी घोड्यांना पारितोषिक दिलं जातं. यंदाही या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेमध्ये दाखल झालेल्या घोड्यांची शरीरयष्टी, त्यांच्या मानेचा आकार, चेहरा, मान, कान, त्यांची उंची बघितली जाते. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये रणजित पवार यांनी नामशेष होत चाललेल्या भीमथडी घोडे शोधून काढत त्यांना दर्जा मिळवून देण्याचं काम केलंय. बिकानेर इक्वेस्टेशन सेंटरने या भीमथडी घोड्यांना मानांकन प्राप्त करून दिलंय. भीमथडी घोडे एक तर सगळ्यात जुने घोडे आहेत. म्हणजे 1600 सालापासून आपण त्याच्या नोंदी ऐकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तर ते आपल्या आर्मरीमध्ये त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला गनिमी कामामध्ये. त्यामुळे त्यांचं महत्त्व वाढलं. महाराष्ट्र के किसानों को हम सलाह देंगे कि ये भीमथडी हॉर्स एसोसिएशन है, इसके साथ आप जुड़िए और इनके साथ साइंटिफिकली आप इनको खिलाना पिलाना भी शुरू करें. यंदाही या स्पर्धेत राज्यभरातून अनेक भीमथडी घोडे सहभागी झाले. प्रयागराजमधील महाकुंभ मेळा परिसरात दुपारी आग लागली. शास्त्री पुलाजवळ सेक्टर 19 मधील गीता प्रेस कॅम्पमध्ये ही भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आगीमध्ये 180 टेंट जळून खाक झालेत. प्रयागराजमधील महाकुंभ मेळा परिसरात दुपारी आग लागली होती. शास्त्री पुलाजवळील सेक्टर 19 मधील गीता प्रेस कॅम्पमध्ये ही भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आगीत 180 टेंट जळून खाक झाली. स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट झाला आणि यानंतर अनेक सिलेंडरचे स्फोट झाले. आग विझवण्यासाठी 12 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या. अग्निशमन दलाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. तर एका संन्यासी साधूच्या 1 लाख रुपयांच्या नोटाही यामध्ये जळाल्या. फायर ब्रिगेड वाला है, कई लोग मिल के बुझाए और काफी अलग अलग भी बुझाए. यहाँ पे सर 2-3 तो सिलेंडर ज्यादा ब्लास्टिंग बहुत तेजी से हुई है. अभी तो सर आग पे काबू पाया गया है. कोई कैजुअलिटी नहीं रिपोर्ट हुई है. किसी भी जान माल के हताहत होने की कोई सूचना नहीं है. पूरी तरह से सुरक्षित है. अब हम लोग रिलीफ के फेज में हैं ताकि जितना भी यहाँ पे क्षति हुआ है सबको क्वांटिफाई करके सबको मदद पहुंचाई जाए. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री योगींना फोन करून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. या होत्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात बघितल्या. काही सविस्तर घडामोडी सुद्धा आणि गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्यांवरती आपण नजर टाकल्यानंतर यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण राज्यभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या बुलेटिनमधून घेणार आहोत. नेमके काय अपडेट आहेत? एक तर सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. आता त्याला अटक करण्यात आली. 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता सैफच्या घरी जाऊन तो सीन रिक्रिएट केला जातो का? पोलीस यापुढे आता तपास कसा करतायत? दुसरीकडे आज अकोलेमध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणासंदर्भात निषेधार्थ मोर्चा काढला जाणार आहे. याकडे देखील आपलं लक्ष असेल. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात बातम्या वेगवान स्वरूपात. पश्चिम रेल्वे आता सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल प्रणाली सुरू करणार असून त्याद्वारे ट्रेनचं निरीक्षण आणि नियंत्रण एकाच ठिकाणाहून करण्यात येणार आहे. त्यामुळे ट्रेनचं संचलन, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. सीएसएमटीवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र हे काम संथ गतीनं सुरू असल्यामुळे डिसेंबर 2024 मध्ये काम पूर्ण करण्याचा मुहूर्त हुकलाय. तर अजून हे काम मार्च किंवा एप्रिलपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 1310 गाड्या खरेदीच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून ही प्रक्रिया रद्द करावी आणि नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याची शिफारस चौकशी समितीनं मुख्यमंत्र्यांना केली आहे. समितीच्या अहवालावरती फडणवीस काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय.
मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पासाठी बोरिवली बाजूकडील उर्वरित 3658 चौरस मीटर जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं MMRDAकडे हस्तांतरित केली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडथळे दूर झाले असून प्रकल्पाचं काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय. औषध विक्री आणि उत्पादनासंदर्भातील विविध परवाने मिळवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचं ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल आठवड्याभरापासून बंद आहे. त्यामुळे दररोज पोर्टलवरती करण्यात येणाऱ्या 100 ते 150 तक्रारी प्रलंबित आहेत. महारेरा गृहप्रकल्प नोंदणी सुलभ व्हावी यासाठी आता महारेरानं विकासकांसाठी प्रत्येक महिन्यात नागपूर आणि पुणे येथे विशेष खुलं सत्र घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार पहिलं सत्र 22 जानेवारीला नागपुरात होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून नरिमन पॉइंट येथील 4.2 एकराचा भूखंड 90 वर्षांसाठी भाडेतत्वावरती देण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. पण आता मात्र ही निविदा अचानक रद्द करण्यात आली असून काही प्रशासकीय कारणांमुळे निविदा रद्द करत असल्याचं MMRCकडून स्पष्ट करण्यात आलंय. JJ रुग्णालयातील वॉर्ड, ऑपरेशन थिएटर आणि इतर विभागांचं टप्प्याटप्प्यानं आधुनिकीकरण करण्यात येत आहे. रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. तर वातानुकूलित वॉर्डमध्ये संसर्ग पसरू नये याची विशेष काळजी घेतली गेली आहे. मुंबई विद्यापीठानं हिवाळी परीक्षेचं निकाल जाहीर केलेत. यामध्ये BA तृतीय वर्ष सत्र 5च्या परीक्षेचा केवळ 52.19% निकाल लागलाय. BA तृतीय वर्ष सत्र 5च्या परीक्षेला 12,626 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6,581 विद्यार्थी म्हणजेच 52.19% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ॲपल INCसाठी आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक्समधील कर्मचारी संख्या वर्ष 2024 मध्ये 63% वाढून 31,000 झाली. आदल्या वर्षी ती 19,000 इतकी होती. प्रत्यक्ष रोजगार निर्मितीच्या बाबतीत आयफोनचा हा कारखाना देशातील दुसरा मोठा प्रकल्प ठरलाय. ॲपलच्या सर्व आयफोन प्रकल्पात 2024 मध्ये एकूण 18,500 कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला. सांगलीतील शिरसगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 268 जणांची विनापरवाना तोड केल्याप्रकरणी आवाडा ऊर्जा कंपनीला 2,68,000चा दंड वन विभागानं ठोठावण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष शिरसेटवार यांनी दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री P. चिदंबरम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला 90 तास काम करण्याच्या सल्ल्याचं समर्थन केलं. शेतकरी आणि व्यावसायिक व्यक्ती कामाच्या 8 तासांच्या मर्यादेचं पालन करत नाहीत, तर डॉक्टर आणि वकील 8 तासांहून जास्त काम करतात. याकडे देखील चिदंबरम यांनी लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीमध्ये 2 दिवसीय शिबिर पार पडलं. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भाषणानं शिबिराचा समारोप झाला. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना मार्गदर्शन करतानाच पक्षाची आगामी काळातील रणनीती सुद्धा सांगितली. व्यूवन येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलं. कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी झपाटून काम करण्यास सुरुवात केली पाहिजे अशा सूचनाही अजित पवार यांनी शिर्डी इथल्या अधिवेशनात कार्यकर्त्यांना केलं. राज्यातल्या प्रत्येक गावात साधारण चौकात नाक्यावर देखील पक्षाचा बोर्ड आणि पक्षाचा झेंडा लागेल. प्रत्येक गावात आळीत गल्लीत पक्षाचा नवीन सक्रिय कार्यकर्ता या निमित्तानं तयार होईल यासाठी देखील आपण काम केलं पाहिजे. विधानसभेतील विजयानंतर पक्षात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होते, मात्र सरसकट सगळ्यांना पक्षात घेऊ नका असा इशाराही दादांनी न विसरता दिला. ज्याची जनमानसामध्ये प्रतिमा खराब आहे अशा माणसाला अजिबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेण्याचं काही कारण नाही. योग्य नियोजन केलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. यानंतर आणखी एक सविस्तर बातमी म्हणजे राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाल्याच्या तब्बल महिन्याभरानंतर महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची घोषणा झाली. पण ही घोषणा झाल्यानंतर नाराजी नाट्य कायम असल्याचं दिसतंय. रायगडचं पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे शिवसेनेचे भरत गोगावले नाराज झालेत. राष्ट्रवादीचे नेते आदिती तटकरे पुन्हा रायगडच्या पालकमंत्री झाले, त्यामुळे शिवसेनेचे नेते भरत गोगावले नाराज झाले. जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हावं म्हणून, आणि आत्ता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे. व्यवस्थित पद्धतीनं समतोल राखून आम्ही एकमेकांना सहकार्य करून आमचा जिल्हा कसं पुढे नेता येईल यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. गोगावलेंना पालकमंत्री पदावरून डावलल्यानंतर महाडमधील शिवसैनिक आक्रमक झाले. जिल्हाप्रमुख प्रमोद भुसाळकरांसह अनेक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. या कार्यकर्त्यांना गोगावलेंनी शांत राहण्याचं आवाहन केलं. आपल्याला कुठलाही अनुचित प्रकार घडत असं काय हातामध्ये घ्यायचं नाही. आपले उपमुख्यमंत्री नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडं आमची चर्चा चालू आहे. त्यामुळे आता गोगावलेंची ही नाराजी एकनाथ शिंदे कशी दूर करणार याकडे लक्ष लागले.
आणि आता पुन्हा बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. वाघांचा मृत्यूदर 50% कमी झाला म्हणून आनंद साजरा करणाऱ्या राज्यात गेल्या 19 दिवसात 8 वाघांचा मृत्यू झाला. हे सर्वच मृत्यू संशयास्पद आहेत, पण कोणत्याही अधिकाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरण्यात आलेलं नाही. त्यामुळे वन खातं खरोखरच वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाविषयी गंभीर आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तंत्रज्ञानाच्या जगात बऱ्याच गोष्टी वेगानं वाढत आहेत, त्यातच एआयचा देखील समावेश आहे. एआयचा वापर झपाट्यानं वाढल्यामुळे त्यावर अवलंबून राहणं सुद्धा वाढलंय. त्यामुळे आपला विचार करण्याच्या क्षमतेवरती परिणाम होत असल्याचं संशोधनातून समोर आलंय. अमेरिकेतील सरकारच्या वतीनं टिकटॉकच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती आणि हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर 17 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयानं टिकटॉकवरती बंदी घालणाऱ्या कायद्याला मंजुरी दिली. त्यामुळे अखेर आता टिकटॉकनं अमेरिकेतलं काम थांबवलंय. देशात तरुणांमधील घटस्फोटांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. ही एक चिंतेची बाब असून त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवरती होऊ लागलाय. त्यामुळे तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी देशातील प्रमुख शहरात प्री मॅरेज काउन्सिलिंग केंद्र उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महिला आयोगानं घेतलाय. केंद्राचं लोकार्पण येत्या 8 मार्चला म्हणजेच महिला दिनी होणार आहे. जानेवारीचा तिसरा आठवडा सुरू झालाय तरी देखील राज्यात गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम आहे. बंगालच्या उपसागरातनं सातत्यानं बाष्पयुक्त वारे राज्यामध्ये येत राहिल्यामुळे उत्तरेतली थंडी राज्यामध्ये पोहोचलीच नाही. जानेवारी 2025च्या पहिल्याच पंधरवड्यात राज्यामध्ये हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव दिसू लागलाय. राज्यात हिवतापाचे 401, डेंग्यूचे 210 तर चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळले. अमरावतीमधील बहिरम बाबाची यात्रा सुरू झाली आहे. बहिरम बाबाच्या दर्शनासाठी आणि मटण खाण्यासाठी खवय्यांनी गर्दी केली आणि ही यात्रा तब्बल 40 दिवस सुरू असते. अमरावती जिल्ह्यात बहिरम बाबाच्या यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा विदर्भातील सर्वाधिक काळ म्हणजे 1.25 महिने चालणारी यात्रा आहे. या यात्रेला संपूर्ण 40 दिवस तुफान गर्दी असते. या यात्रेत मातीच्या हंडीत मटण शिजवण्याची प्रथा आहे. मातीच्या हंडीत शिजवलेल्या लज्जतदार झणझणीत मटणावर ताव मारण्यासाठी खवय्यांची गर्दी बहिरमच्या यात्रेत उसळते. या यात्रेत जमिनीवर बसून मटणावर ताव मारण्यात येतो. विशेष म्हणजे मटणासोबत खाण्याकरता रोडगे असतं. वैशिष्ट्य असं आहे की या पाण्यामध्ये क्षार आहे. पाणी इथलं चेक करायला गेलं होतं आणि या पाण्यामध्ये क्षार नव्हते म्हणून मटण लवकर बॉईल होते आणि त्या मटणाला चव येते. MP बॉर्डरवरचं गाव आहे. खूप छान लोकेशन आहे इथं. म्हणजे खूप मस्त वाटत सर. आम्ही मटण रोडगा जेवलो, भरपूर मजा आली. बहिरम बाबाच्या दर्शनासाठी आणि मटणावर ताव मारण्यासाठी लांबून लांबून लोक अमरावतीत आले. तसंच इथं मातीच्या हांड्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होते. लातूरच्या उदगीरमध्ये काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी मृत कावळे आढळले होते आणि तपासणीनंतर बर्ड फ्लूमुळे या कावळ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं शहरातील काही भाग अलर्ट झोन म्हणून घोषित केलाय. लातूरच्या उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे अनेक कावळ्यांचा मृत्यू झाला. उदगीर शहरात काही ठिकाणी अनेक कावळे मृत अवस्थेत आढळून आले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तर काही कावळ्यांना उडता येत नव्हतं. पुण्यातील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेत काही कावळे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तर एव्हियन इन्फ्लुएन्झा H5N1 या रोगामुळे कावळे मृत झाल्याचं तपासणीत पुढे आलं. त्यामुळे बाधित क्षेत्राच्या 10 किलोमीटर परिसर अलर्ट झोन घोषित करण्यात आला. उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक, वनपरिषद वाचनालय, पाण्याची टाकी परिसर हा अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला. त्यामुळे बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांना तसंच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला. इथल्या पोल्ट्री फार्मचीही तपासणी करण्यात येणार आहे. तर शहरातील बाधित परिसरात निर्जंतुकीकरणाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आणि आता पुन्हा बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. ऊसाच्या रसापासून इथेनॉलचं उत्पादन करणाऱ्या आसमानी प्रकल्पाच्या श्रेणीमध्ये सुधारणा करून ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर मका किंवा अन्य अन्नधान्यांपासून वर्षभर इथेनॉल निर्मितीला चालना दिली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं पुढाकार घेतलाय. कोल्हापुरात यंदाच्या साखर हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली. त्यासोबत इथेनॉलमध्ये निर्मितीसाठी अन्न असलेला प्रति किलो 28 रुपये दराचा तांदूळ 22 रुपये दरानं देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. राज्यातील बाजारात 22,836 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात अहिल्यानगर बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक 16,000 क्विंटल तर पुणे बाजारात सर्वसाधारण कांद्याची 2,000 क्विंटल आवक झाली. कांद्याला कमीत कमी 1,425 रुपयांपासून ते 2,500 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. गेल्या 11 वर्षात शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी वाढवली आहे. त्यामुळेच या काळामध्ये क्षेत्र 20 लाख हेक्टरपर्यंत वाढलंय. गव्हाची बाजारपेठेत असलेली मागणी आहे, त्याला मिळणारा चांगला भाव यामुळे पेरणी वाढली. तर गव्हाच्या पिकाला मिळणारी चांगली किंमत आणि विक्री यामुळे शेतकरी लागवड वाढवत आहेत.
संक्रांतीनंतर फळभाज्यांना मागणी कमी झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटो, काकडी, पापडी, कोबी, शेवगा, ढोबळी मिरची, मटार या फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झाली. तर आवक कमी झाल्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. आणि आता एक सविस्तर बातमी. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दंडासोबतच पैसे वसूल केले जाणार या भीतीमुळे काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतनं माघार घेतली आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं. तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं अजित पवार म्हणाले. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरनं सरकारवर टीका केली. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा त्यांनी केला. लाडकी बहीणमुळे तुम्ही त्यांना मतदान केलं, मात्र आता लाडक्या बहिणीही सावत्र झाल्यात अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली. आता संजय गांधी निराधार पण बंद झालं, फक्त लाडकी बहीण ते पण बंद होणार. त्या लाडकी बहिणीमुळे तुम्ही मतदान केलं ते ना, आता ती लाडकी बहीण पण सावत्र बहीण झाली. प्रणिती शिंदे यांच्या आरोपांनंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी शिर्डीतील शिबिरात बोलताना लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत चालूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. फक्त त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असं वारंवार सरकारकडून सांगितलं जात असलं तरी पडताळणी सुरू झाल्यानं महिला धास्तवल्यात आणि विरोधक सरकारवर निशाणा साधतात. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.